पकवायचं बंद झालं बघा माईक. पकवाज बंद केलं बघा. एकदा वाजव. तबल्याचा माईक बंद आहे बघा दादा. एकदा सेटअप केलं की तसं ठेवा. भाऊ कॅटीचा बेस कमी करा. एकत्र घ्या. हॅलो हॅलो लेवल द्या मला थोडी. कानडा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला. वेदा नाही वेदा नाही वेदा नाही वेदा नाही वेदा नाही नाही कळला अंत पार याचा. विठ्ठल 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 सर्वप्रथम
जमलेल्या सर्व भजन रसिक श्रोत्यांना हा मानाचा मुद्रा देऊन आज या ठिकाणी डोंबिवली आणि या डोंबिवली भजनाच्या पंढरीमध्ये भजन स्वरानंद परिवार आयोजित कोकणी कौटुंबिक मेळावा आणि त्या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून सन्माननीय आदरणीय श्रीमान ओम संदेश लोकेताई आणि ताई शीतल संदेश लोकेताई यांच्या विद्यमाने होणारा भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि खरोखरच आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः भजन स्वरानंद परिवार आणि लोके परिवाराचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय। मी स्वतः श्री संजय वासुदेव पवार मुक्काम पोस्ट खंबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या वास्तव्यात मुंबई डोंबिवली प्रथमतः त्यांचं सुस्वर असं भजन झालं ते सन्माननीय आदरणीय भजन सम्राट बुवा विनोदजी चव्हाण बुवा आणि यानंतर त्यांचं भजन होणार आहे ते सन्माननीय आदरणीय पहाडी आवाजाचे बादशाह सन्माननीय संदीपजी लोके बुवा आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल परत एकदा भजन स्वरानंद परिवार लोके परिवार या सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमानिमित्त नामवंत भजनी बुवा नामवंत बकवास वादक नाट्य क्षेत्रातील कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मानाचा मुद्रा देतोय की डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर भजनाची खाण आणि या खाणीमध्ये एक एक रत्न उजळून निघाले आहेत। आज वेळे अभावी सगळ्यांचीच नावं न घेता डोंबिवलीकर हितवर्धक भजन सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी या डोंबिवली नगरीतील भजनी बुवा पकवास वादक आणि इतर क्षेत्रातील कलावंत या सर्वांना या पवारांचा मानाचा मुद्रा या स्टेजवरती नामवंत युट्यूबर उपस्थित आहेत त्या सर्वांनाही मानाचा मुद्रा करतोय। पकवास वादक आहे त्यांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदना देऊन आज या ठिकाणी अवघ्या विश्वाची दैवत गणरायाच्या चरणीला नतमस्तक होऊन माझ्या गावची कुलदेवता आई अदिती मातेला श्रीवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद देऊन या आमने सामने तिरंगी डबलवारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड सर्जन साऊंड वाल्यांसाठी म्हणले जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। आज या ठिकाणी माता भगिनी जमल्या सर्वांना साष्टांग दंडवत घालतोय आणि हा जो कौटुंबिक मेळावा आज आयोजित केलाय भजन स्वरानंद परिवार आणि लोके परिवार यांचा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे। अतिशय सुंदर बुवानी या ठिकाणी भजनाचं सादरीकरण केलं। 25 मिनिटं दिली होती बुवानी 35 मिनिटं घेतली घड्याळ लावलेलं हा एक सेकंद मी मोजून दाखवे असू दे। आय एम राईट इट इज रॉंग ना रॉंग रॉंग बरोबर ना लोके बुवा 35 म्हटले असो। अतिशय सुंदर या ठिकाणी आमचे परममित्र दिलीप धुळे बुवा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो। पांडुरंग वारन या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांचे आभार मानून खरोखरच आज चव्हाण बुवांसाठी एका जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाते। आज कोकणातील वाघ का म्हटलं जातं भजनाच्या बाबतीत खरोखरच अतिशय आय लव्ह यू चव्हाण बुवा अतिशय सुंदर त्यांनी 11 मात्रा 14 मात्रा मिक्सिंग करून ते दाखवलं ना अतिशय सुंदर। आमका तेवढा काही जपण्यातलं नाही जे हाय ते आहे फक्त बोलायचं माका एकच बुवा तुमचा खटाकला सगळं सांगितलं पण आज हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होतो नाव घेऊ काय झालं तुमचा नाही घेतला म्हणजे हेंका
खात्री नव्हती, खाली विचारतं घेतलंय की नाही त्या. नाही नाही पण तुमका खात्री नाही का, तुम्ही ठामपणे सांगू त्या खाली कशा विचारता. नाही विश्वास, नो नो इट इज रॉंग. सांग बुवा खात्री आपल्याला हवी. स्टेजवरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खरोखर दोन ब्रँड आहेत. आयोजकांनी सांगितलं 3 वाघ गावावर नाही सांगितलं ना, पण मी तर म्हणतोय वाघ बीग या महाराष्ट्रात 2च वाघ होऊन गेले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, तिसरं वाघ झालेलं नाही आणि होणार सुद्धा नाही. बरोबर ना मंडळी. वेळेचा अभाव आहे, आता 100% बारीला अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग. नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाते माझा पद सारे ग सारे धसा साध पद पग पग रे सारे धसा. हरिभजने घेता गोडी. हरिभजने घेता गोडी. निवारे जन्म मरण गोडी. भावे करिता हरिजे भजन. भावे करिता हरिजे भजन. देवा होय समाधान. भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता. देव भक्तांचा होय दाता. भजन महिमा निस्सीम. हरि म्हणा पुंडली गवरदा. अनादिसिद्ध पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ.
संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव आय देशी गाव देवी महापुरुष रामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन ओ ब्राह्मणपती बालक पर श्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठी वाढवत असता लाता घालणाऱ्या आणि वर प्रेमामृत पाजून दोनाचे चार हात करून ग्रस्ताश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मातृकी देवतांना प्रसिद्ध भजनकार गुरुवीर श्रीमान भगवान हरि हर धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या मंडळी होऊन झाले. एकच म्हणेल बघा, ना नावासाठी ना पैशासाठी, नावासाठी ना पैशासाठी हा लोके परिवार करतोय फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. वेळेचं बंधन आहे आणि खरोखरच हा वेळेचं बंधन राहिलं तरच प्रत्येकावरती कंट्रोल राहील. कारण प्रत्येकाला समान संधी या डबलबारी क्षेत्रामध्ये मिळाली पाहिजे ह्या मताचं मी आहे. बुवांचं बोलणं झालं, बोलायचं झालं बुवांबद्दल, चव्हाण बुवांबद्दल. बघू एक मिनिट फक्त लक्ष द्या. तुम्ही मगाशी नावं घेतलं ना, खासदार साहेब काय लिहिलंच काय ते इथे बघा. तुम्ही नाव घेताना काय घेतलं, श्रीकांत शिरशेकर घेतलाय. अहो ह्या युट्यूबला बघा, ह्यात तर तुमचा नाही. तुम्ही बोलता बोलता काय बोलतात ना त्यात समजत नाही. आता त्या माहीत नाही मला, पण ज्या चुकला त्या मी लिहून घेतलंय बुवा. कारण आपल्याला नाही जमत एखाद्याचं नाव घेऊ नये. कारण आता तुमचं चव्हाण आहे, च काढून टाकलं तर काय होईल होईल की नाही. घेतलाच तुम्ही आणि ह्या पटवून द्यायचं असलं यूट्यूबला बघा. आणि तुम्ही यूट्यूबला पटवून नाही दिलात मी चुकीचा बोललोय तर मी माझी आजची बिदागी घेणार नाही, ती तुमका देऊन टाकते. त्या पण विचारा पाहिजे ते खाली. चुकलेलं मान्य पण करत नाही गुलाम. बाकी तुम्ही अतिशय सुंदर बुवा सांगितलं. महिला खरोखरच आज या ठिकाणी एवढ्या महिला वर्ग जमले, एकदा जोरदार टाळ्या महिला तुमच्यासाठी वाजवा. कारण एकच सांगेन बघा, बुवानी सांगितलं मंदिरात गेल्यानंतर म्हणता आमका काय नाही, महिलांका पूजा अर्चना साधना हेंका काय नाही. देव का देव असता तो कोणासाठी असता हो, तुमका घंटाच दिसली फक्त वा. आणि नाड ಇಲ್ಲ ಪೋ ಉನ್ನ ರಂಡ ಮೊನ್ನ ನಾದ ಎಂಜ ಆರ ಎರ ಎಟ್ಟ ಒಮ್ಮತ पत्त. जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा संपूर्ण हात आपल्याकडे असतो. हो देव असतो, पुजारी असतो, तो पण पुल्लिंगी. ह्यांका पूजा अर्चना आराधना साधना ही म्हणजे कोणाची नावं घेतला तो. हा बाकी काय नाही म्हणता असं म्हणू नका ना. पुरुषांसाठी पण आहे ना, प्रत्येकासाठी, प्रत्येकाला समान संधी दिलेली आहे. आज महिला वर्ग पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर बरोबरीने चालल्यात. खरोखर तुमचे लाख लाख सलाम. आणि आमच्या ताई शीतल ताई आज या महिलांसाठी एवढा घाट घालतायचा जोरदार आहे, त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे. आणि परमेश्वराला प्रार्थना करेन मी की त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होऊ दे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन दे. मंडळी या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. गजर मनोरंजनासाठी गजर आपल्याला आहे प्रत्येकाला. वेळेचं बंधन आहे, वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण आता मिनिटाचा सेकंदाचा हिसाब घातला जात आहे. आणि इकडे तर बसल्यापासून बघितच नाही माझ्याकडे. बघितलंय हसले बघे बो जरा हसा हो. मग बोला काय त्या जरा हसा. टायमात करणार, टेन्शन घेऊ नका तुम्ही.
आणि आम्ही जरी 35-35 घेतला तर लोके बुवा एवढे पक्के आहेत ना 25 मिनिटाच्या वर 1 मिनिट घेणार नाही लोके बुवा टायमाचे पक्के आहेत ते. हा आम्ही आमच्या समजा 5-5 तुम्ही असा तुमचा या ठिकाणी बोलणी 11 मात्र 14 मात्र काय घेतली 15 घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. भजन भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन माणसा समोर नतमस्तक होऊन केलेले नमन त्याला भजन म्हणतात. त्याहीपेक्षा पुढचं जाऊन सांगेन आपल्या गुरुजनांप्रती आदर दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन आपल्या आई वडिलांप्रती प्रेम दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन जमलेल्या जनमानसाला या भजन क्षेत्राच्या माध्यमातून आपण प्रबोधन मनोरंजन चे धडे देण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. म्हणून प्रथमचा माऊली भजन करूया. धन्यवाद. Bye.
धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय प्रशांत नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमचे सुपुत्र सुयोग पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सदानंद कुंभार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. रूपाचा भंग या ठिकाणी सादर करतोय. आणि सांगितलं की आज विटेवरती पांडुरंग उभा आहे तो युके 28 उभा आहे की 28. पण तो पांडुरंग त्या विटेवरती कोणा कारणे उभा आहे तर भक्त पुंडलिका कारणे. आणि भक्त पुंडलिकाने काय केलं होतं तर आपल्या आई वडिलांची सेवा केली होती. या रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या माध्यमातून एकच सांगेन, तुम्ही एक वेळ तीर्थक्षेत्राला नाही गेलात तरी चालेल, एक वेळ मंदिरात नाही गेला तरी चालेल मंडळी, पण आपल्या घरामध्ये जे 2 दैवत आहेत आई आणि बाबा त्यांची सेवा करा, त्यांचे चरण धरा, तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही मंडळी. कारण आई वडील असे दैवत आहेत. आई मुलाला कडेवर घेते आणि काय सांगते, बाळा मी जे पाहते ते तू पाह. आणि वडील त्याही पेक्षा पुढचं आपल्या मुलाला खांद्यावर घेतात आणि काय सांगतात, मी जे नाही पाहिलंय ते तू पहा. हे 2 देव ज्यांना समजले तो या कलियुगामध्ये मंडळी तरुण गेला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी मंडळी होऊन जाऊ दे. म्हणून तर म्हटलंय आई सारखं दैवत या त्रिभुवनामध्ये नाही. तिने जगताचा स्वामी आई विना भिकारी होता. पण आपण आई वडील असून सुद्धा भिकाऱ्यासारखे करू नका. आई वडिलांची सेवा करा. एक वेळ देवाला नाही बदलात तरी चालेल. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य सातैरी प्रासादिक भजन मंडळ व मंडळीकडून माझ्यासाठी सप्रेम भेट
हो बुवा, आहेत जरा वेळेचा बंधन. धन्यवाद. लक्ष्मी आले. जरा वेळेचं बंधन पाळा. धन्यवाद. 5 मिनिटांमध्ये रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करणार. ओके. ओके. इकडे लोके खाली लोके. पण त्या वाघांचा सांगितलं नाही ना 3 वाघ म्हणून. आता समजा लोके बुवा गावावरनं वाघ म्हणून नेले, मी हैलो वाघ समजा, आणि हे दहीसरची त्यांची भाईंदरला तुम्हीच गेलेले काय हो? तुमका नाही माहिती भाईंदरचा लपडा? असो, या ठिकाणी भजनप्रेमी नंदू नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. गप धनी सानी धप धनी धप मग मग मरे सा. गप धनी रूप पाहता लोचनी सुख झाले होता गणी हो. रूप पाहता लोचनी सुख झाले होता गणी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बाबर घुमा देवी वा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो धन्यवाद बुवा. हॅलो, सन्मान्य राजेश मरगत भाऊ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जो एंगल खाया सांगा मला